नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक, मे जून 2024 एक्झामिनेशनचे रिझल्ट्स दररोज अपडेट होत आहेत. जसजसे अपडेट होत आहेत तसतसं आपण आपल्या चॅनलवर त्याच्यावर व्हिडिओ बनवत आहोत. तसेच आपल्या या चॅनलवरील प्लेलिस्टमध्ये YCMU मे जून 2024 एक्झाम रिझल्ट म्हणून एक प्लेलिस्टचे एक फोल्डर बनवलेला आहे. आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या फोल्डरवर क्लिक करून तुम्ही जेवढे आतापर्यंतचे मे जून 2024चे रिझल्ट लागले आहेत ते सगळे रिझल्टवर बनवलेले व्हिडिओ आणि त्याचे शंका समाधान त्या व्हिडिओमध्ये आहे, ते तुम्ही पाहू शकता. या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये जायचं आहे, YCMU मे जून 2024 एक्झाम रिझल्ट, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आतापर्यंतचे सगळे रिझल्टवरचे व्हिडिओ त्याच्यामध्ये मिळून जातील. तसेच नॉर्मल दररोजच्या व्हिडिओप्रमाणे सुद्धा तुम्ही चॅनलवर तारखेनुसार व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे, ओके. आता आज काय बघूया. आता इथं एक्झामिनेशन सेक्शनमध्ये काय बघूत तर आज आहे दिनांक 9 जुलै 2024 आणि 5:53 म्हणजे संध्याकाळी एक ह्याच्यामध्ये अपडेट आलेली आहे आपल्या वेबसाईटवर. त्या वेबसाईटवर काय अपडेट आलेली आहे की सध्या नवीन म्हटलं तर 2च रिझल्ट अपडेट झाले आहेत. तुम्हाला मी सांगतो ओके. बाकीचे रिझल्टचं आपण वाचन केलेलं आहे पूर्ण. हां, तर इथं पाहू शकता का इथं. तर सिरियल नंबर 37ला आहे, प्रोग्राम कोड आहे P79. प्रोग्रामचं नाव आहे MBA P79 विथ क्रेडिट्स डिस्टन्स एज्युकेशन 2015 CGPA पॅटर्न. ह्याचा रिझल्ट लागला आहे दिनांक 8 जुलै 2024 रोजी. ठीक आहे, म्हणजे कालच ह्याचा रिझल्ट लागला आहे. तर ह्याच्या पुढे एकाने आपल्या विद्यार्थ्याने आपल्या फ्रेंडने सबस्क्रायबरने आपल्याला कमेंट केलेला होता की सर MBAचा रिझल्ट लागला आहे काय नाही. तर त्याला आज सांगण्यात येत आहे की MBAचा रिझल्ट लागलेला आहे. MBA P79 2015 CGPA पॅटर्नवाल्याचा रिझल्ट लागलेला आहे. तर इथं सिरियल नंबर 37च्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करायचं आहे का असं. इथं क्लिक केल्यानंतर इथं एक्झाम इव्हेंटवर क्लिक करायचं आहे मे जून 2024. त्याच्या खाली PRA नंबर किंवा सीट नंबर टाकायचं. त्याच्या खाली बघा हा जे दिसतो का तुम्हाला A1HL हा कोड इथं एंटर द अबव कोडच्या खाली टाकायचं. सर्च करायचं. सर्च केल्यानंतर खाली तुम्हाला तुमचं नाव दिसेल, तुमच्या प्रोग्रामचं नाव दिसेल, प्रोग्रामचं कोड दिसेल, त्याच्या पुढे स्टेटस दिसेल, पास फेल ATKT आणि तसेच व्ह्यू म्हणून निळ्या अक्षरामध्ये व्ह्यू दिसेल. त्या निळ्या अक्षरातील व्ह्यूवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला तुमचा रिझल्ट्स पूर्ण दिसेल. त्या रिझल्टमध्ये पूर्ण तुमची स्टेटस दिसेल. मग काय करायचं, क्रोममध्ये असाल तर वरच्या साईडला 3 टिंबा राहतात, सगळ्यात वर उजव्या हाताला. त्या 3 टिंबावर क्लिक करायचं. शेअर ऑप्शनवर क्लिक करायचं. प्रिंट ऑप्शन येते, प्रिंट ऑप्शनवर क्लिक करायचं. मग जर मोबाईल असेल तर प्रिंट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मोबाईलमध्ये PDF सेव्ह होतं. सेव्ह ठेवायचं. तसंच सेव्ह ठेवायचं परमनंट. जेव्हा केव्हा ऑनलाईन सेवा केंद्रावर गेले किंवा प्रिंटरपाशी गेले की प्रिंट काढून घ्यायची. ठीक आहे, प्रिंट ऑप्शनवर क्लिक करायला विसरायचं नाही आणि सेव्ह करून टाकायचं मोबाईलमध्ये PDFच्या स्वरूपात. बाहेर गेले की प्रिंट काढून घ्यायचं. कलर प्रिंट कधी काढून घेतलेले चांगले, ओरिजिनलच्या समकक्ष असते ती, त्यासाठी कलर प्रिंट काढून घ्यायची. ओके, MBAचा रिझल्ट लागलेला आहे. आता पुढचा बघूया. बाकीचे आपण वाचन केलेले आहेत. पुढे जाऊया आता. हां, तर सगळ्यात शेवटी पाहायचं आहे सिरियल नंबर 42. प्रोग्राम कोड आहे T97. प्रोग्रामचं नाव आहे BSc इन मीडिया ग्राफिक्स अँड ॲनिमेशन पार्ट 1, 2, 3. ह्या सगळ्यांचाच रिझल्ट दिनांक 8 जुलै 2024 रोजी म्हणजे काल लागलेला आहे. तुम्ही क्लिक हिअरवर क्लिक करून एक्झाम इव्हेंटवर मे जून 2024 सिलेक्ट करून खाली PRA नंबर किंवा सीट नंबर टाकून त्याच्या खाली रेगामध्ये असलेलं VV2N एंटर द अबव कोड ह्याच्यामध्ये टाकून खाली सर्च करून तुमचं नाव, प्रोग्राम कोड, स्टेटस तसेच व्ह्यू निळ्या अक्षर येते निळ्यावर क्लिक करून पुढे समोर तुम्ही रिझल्ट्स पाहू शकता तुमचे. तसेच क्रोमच्यावरी 3 टिंबावर क्लिक करून शेअर केल्यानंतर खाली ऑप्शनमध्ये प्रिंट दाखवतं. प्रिंट करून तुम्ही स्मार्टफोनमध्ये सेव्ह करू शकता, इंटरनल स्टोरेजमध्ये सेव्ह करू शकता आणि केव्हाही प्रिंट काढू शकता. ओके, हे 2च मेजर रिझल्ट लागलेले आहेत. आता बाकीचे थोडेसे राहिलेत आणि काही थोडेसे रिझल्ट यायचे राहिले, ते लवकरच येतील. बाकीचे जे पॉप्युलर रिझल्ट्स आहेत आपले MA मराठी, पुन्हा नंतर MA हिंदी, पुन्हा MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, आपण कालच सांगितलेलं कालच्या व्हिडिओमध्ये. MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा सुद्धा लागलेला आहे. इथं पाहू शकता तुम्ही 2023 पॅटर्नचं सांगत आहे मी. त्याच्या अगोदरचे पण रिझल्ट लागले आहेत. हां, इथे दिसत आहे तुम्हाला. MA मराठी लागला, MA
इकॉनॉमिक्स लागलेलं आहे, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, MA हिंदी, MA हिस्ट्री एवढ्यांचे रिझल्ट्स लागले आहेत नवीन प्रोग्रामचे बरं का. NEP 2020नुसार 2023मध्ये ज्यांनी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतले त्यांचे रिझल्ट्स लागलेले आहेत. ओके. हां, पुन्हा MA उर्दूचा बी लागला 2023 पॅटर्नचा, कालच्या व्हिडिओत सांगितले. आता एक उगं मेजर आपले MAचे विद्यार्थी असल्यानं, आपले सबस्क्रायबर असल्यानं त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे की 2023मध्ये ज्यांनी कोणी 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेले होते तर त्यांचे सेकंड सेमिस्टर रेग्युलरचे रिझल्टसुद्धा लागलेले आहेत. आणि फर्स्ट सेमिस्टरचे ज्यांनी पुनर्परीक्षार्थी रिपीटर्स एक्झामिनेशन फॉर्म भरला होता फर्स्ट सेमिस्टरचा आणि सेकंड सेमिस्टरच्या रेग्युलरच्या एक्झामसोबत एक्झाम दिली होती, अशा पुनर्परीक्षार्थी रिपीटर सेमिस्टर 1 MA 2023 पॅटर्न NEP 2020च्या विद्यार्थ्यांचे सुद्धा रिझल्ट्स लागलेले आहेत. त्यांनी सेमिस्टर 1च्या पुढे क्लिक करून, आता इथे एखादी उदाहरण देतो तुम्हाला. आता MA हिस्ट्री आहे, इथं सिरियल नंबर 36 प्रोग्राम कोड M60 MA हिस्ट्री ODL 2023 पॅटर्न NEP 2020 सेमिस्टर 1. तर हे पुनर्परीक्षार्थी आहेत सेमिस्टर 1वाले. पुनर्परीक्षार्थीचा फॉर्म भरून, रिपीटरचा फॉर्म भरून सेकंड सेमिस्टरच्या रेग्युलरच्या विद्यार्थ्यासोबत त्यांनी परीक्षा दिली आहे. तर ह्याच्या पुढे क्लिक हेअरवर क्लिक करायचं आहे. बघा इथे एक्झाम इव्हेंट सिलेक्ट करायचं, मे जून 2024. ओके. खाली PRN नंबर टाकायचं, हे कोड टाकायचं, सर्च मारायचं. सर्च मारल्यानंतर खाली तुम्हाला व्ह्यू म्हणून ऑप्शन येईल, व्ह्यूवर क्लिक करायचं, तुम्हाला रिझल्ट दिसेल. अनेक MAच्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम होता की त्यांचा रिझल्ट रेग्युलरचा आला होता, रेग्युलर सेकंड सेमिस्टरचा रिझल्ट आलेला होता. बरं, जे पुनर्परीक्षार्थी होते, जे डिसेंबर जानेवारीमध्ये ज्यांनी एक्झाम दिली होती फर्स्ट सेमिस्टरची, फेल झाले होते, ॲबसेंट होते, तर अशा लोकांनी पुन्हा पुनर्परीक्षार्थी फॉर्म भरून रेग्युलरच्या विद्यार्थ्यासोबत परीक्षा दिलेली होती. तर त्यांचा रिझल्ट्स लागलेला आहे, त्यांनी रिझल्ट चेक करून घ्यायचे लवकर. ठीक आहे. त्याच्यावर लय प्रॉब्लेम आले ते खूप जणांचे. मी सांगितलं होतं त्यांना की 10 जुलैपर्यंत तुमचे सगळे मोस्ट रिझल्ट्स लागून जातील म्हणून सांगितलं होतं. आणि मी म्हणल्याप्रमाणे 9 जुलै, आज दिनांक 9 जुलैपर्यंत मोस्ट सगळ्यात जास्तीत जास्त शंकांचं तुमच्या समाधान झालेलं आहे. थोडेफार शंका असतील त्याचं आणि 1-2 दिवसामध्ये समाधान मिळून जाईल. ठीक आहे. हां, पॉप्युलर BAचे रिझल्ट्स आलेले आहेत, BCOMचे रिझल्टसुद्धा आलेले आहेत. तर BA फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर, BCOM फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर ह्या तिन्ही वर्षाचे रिझल्ट्स तुम्ही त्या वर्षाच्या समोर क्लिक हेअरवर क्लिक करून पाहू शकता. ठीक आहे. हे पॉप्युलरचे उदाहरण बी घेतलं. आता काय करतो, मी सगळे एका लाईननं तुम्हाला जुने व्हिडिओ पाहिले नसतील तर सगळेच रिझल्ट एका दृष्टिक्षेपात येण्यासाठी तुम्हाला पहिल्यापासून रिझल्ट दाखवतो मी. ओके. येत आहे. ओके. इम्पॉर्टंट नोटिफिकेशन मे जून 2024 हे पाहून घ्या. प्रोग्राम्स अंडर एक्झाम युनिट 1. आता युनिट 1मध्ये कोणकोणते रिझल्ट्स आहेत पहा आणि त्याच्या पुढे क्लिक करून तुम्ही रिझल्ट पाहू शकता. आता इथपर्यंत येण्यासाठी काय करायचे, तुम्हाला ब्राउझरमध्ये टाईप करायचे आहे ycmu.digitaluniversity.ec. त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर होम पेज येईल. होम पेजवर तुम्हाला वरच्या साईडला रिझल्ट्स म्हणून ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केलं किंवा काही इकडे डाव्या साईड काही ते येते मे जून 2024 दिसते तुम्हाला, ह्याच्यावर क्लिक करायचं का असं. ओके. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर आताचं जे आपण पेज वाचत आहोत ती येते पेज. ही पेज येतं. ही पेज आल्यानंतर तुमचं प्रोग्राम कोणता आहे पाहायचं आणि त्याच्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करून तुमचा PRN नंबर टाकून तुम्ही रिझल्ट चेक करू शकता. आता सध्या काय करतो आपण, हां, तर ही सगळेच रिझल्ट दाखवतो आपण एकाच व्हिडिओमध्ये. सगळे रिझल्ट पाहून घ्या. ठीक आहे. ओके. ही सिरियल नंबर 17पर्यंत घेतला आपण. आता पुढचं घेऊया, सिरियल नंबर 18पासून पुढे. यस, सगळेच आपण कव्हर केलेले आहेत रिझल्ट्स. सगळे A to Z रिझल्ट्स कव्हर केलेले आहेत. आता युनिव्हर्सिटीनं काय केलं आहे की मध्ये घुसलेले काही रिझल्ट्स. ओके. मध्ये टाकले आहेत. त्याच्यापैकी कोणाची जर आपलं वाचन झालेलं नसतील व्हिडिओमध्ये अगोदरच्या, तर तुम्ही ही जी आताचा रेग्युलर व्हिडिओ आहे त्या रेग्युलरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आताही चेक करू शकता की तुमचा रिझल्ट लागलेला आहे का नाही. ठीक आहे. ह्याच्यामध्ये बघू शकता. मध्ये टेक्निकल अडचण आली होती म्हणून त्याच्यामुळे युनिव्हर्सिटीनं काय केली होती की ते काही रिझल्ट शोच करत नव्हते, दाखवतच नव्हते स्क्रीनवर. मग पुन्हा अचानक आता जुलै महिना आला आणि त्याच्या रिझल्टची तारीख दाखवते 29 जून असं होत होतं. ती युनिव्हर्सिटीचा प्रॉब्लेम आहे. आपल्याला काय 29ला बी रिझल्ट लागला तरी लागला आणि आता जुलै महिन्यात बी लागला तर लागला.
बरं त्याचं वाचन करायचं राहून गेलं असेल आपल्या, तर तुम्ही आता मी स्क्रीनवर दाखवत आहे, तुम्ही पाहून घ्यायचं आहे की कोणते नंतर रिझल्ट्स ॲड केलेले तुम्हाला दिसतील ह्याच्यात. ओके, पुढे घेऊया आता. ही सिरियल नंबर 54 पर्यंत आहे. यस, मोदी ने यूक्रेन युद्ध पर दिया बड़ा स्टेटमेंट. द्विपक्षीय वार्ता में कहा युद्ध बम हथियार के किसी मुद्दे का समाधान नहीं, बातचीत से ही निकलेगा. ओके मित्रांनो, पुढे घेऊया. प्रोग्राम्स अंडर एग्जाम युनिट 2. प्रधानमंत्री मोदी ने भारतीय समुदाय को किया संबोधित. कहा थोडेसेच राहिलेत रिझल्ट्स आता. तीसरे क्रम में 3 गुनी ताकत के साथ करना है काम. छत्तीसगढ़ में लागू होगी नई शिक्षा नीति. जास्तीत जास्त रिझल्ट्स आलेले आहेत. सिरियल नंबर 36 पर्यंत आहे. प्रोग्राम्स अंडर एग्जाम युनिट 3. कल पेश होगा राजस्थान सरकार का पूर्णकालिक बजट. उप मुख्यमंत्री और वित्त मंत्री प्रिया कुमारी विधानसभा में. सिरियल नंबर 34 पर्यंत. ओके, झाले एवढेच येतं. बघून घ्यायचं ह्याच्यामध्ये काय युनिव्हर्सिटी नंतर रिझल्ट घुसवलेले आहेत. आता ती मी वाचून दाखवण्यापेक्षा तुम्ही बघून घ्यायचं ह्याच्यामध्ये कोणतं आहे आपल्या व्हिडिओमधून कोणतं निसटलेलं असेल तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेल ते. ठीक आहे मित्रांनो, पाऊस पाण्याचे जरा एक्झाम वगैरे असतात जाताना, पुणे वगैरे जाताना जरा काळजीपूर्वक जायचं आहे आपल्याला. कारण पावसाळ्यामध्ये आपल्या इकडे तर इकडे मराठवाड्यामध्ये थोडासा पाऊस कमी झालेला आहे, पण इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये वगैरे जरा पाऊस चालूच आहे आणखी, मुंबईला वगैरे. तर तिथं प्रवास करत असताना, रेल्वेनं वगैरे प्रवास करत असताना काळजीपूर्वक प्रवास करायचा आहे. मी मध्ये 2 दिवस आपला व्हिडिओ आला नव्हता तेव्हा मी संभाजीनगरला गेलो होतो. तर तिकडे काही पाऊस वगैरे नाही आपल्याकडे, फक्त मुंबईला पावसाची बातमी येत आहे. त्याच्यासाठी जरा काळजीपूर्वक प्रवास करताना व्यवस्थित प्रवास करायचा आहे, जागरूक राहायचं आहे आपल्याला, कुठं आपत्तीमध्ये वगैरे सापडायचं नाही, काळजीपूर्वक प्रवास करायचा. ठीक आहे. काही परीक्षा आहेत आता. पोलीस भरतीची होती वाटतं 7 तारखेला. 7 तारखेला परीक्षा होती पोलीस भरतीची. आताही काही थोड्या बहुत परीक्षा होणार आहेत ह्या महिन्यामध्ये. पावसाचं जरा ध्यान द्यायचं आहे. बघितलेले असतील तुम्ही सगळेच रिझल्ट. आता व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकापर्यंत तसेच गरजू व्यक्तीपर्यंत शेअर करा. आपल्या सबस्क्रायबरची संख्या वाढवा, प्रोत्साहित करा लोकांना सबस्क्राईब करण्यासाठी. चॅनल तुमच्यासाठी आहे. चॅनल माझ्या ऑलरेडी डिग्र्या, भरपूर डिग्र्या झालेल्या आहेत माझ्याकडे. हे तुमच्या डिग्र्या होण्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहोत. त्याच्यासाठी तुम्ही जेवढे सबस्क्राईब करतात, जेवढे चॅनलला व्हिडिओला लाईक करताल, चॅनलला फॉरवर्ड करतात, शेअर करतात, तुमच्यासाठी वरचीवर इनोव्हेटिव्ह व्हिडिओ येत राहतील. ठीक आहे. भविष्यातही खूप मोठ्या प्रमाणात व्हिडिओ येणार आहेत. आपले लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतर आपल्याला विविध वेगवेगळे ऑप्शन अनलॉक होतात यूट्यूबचे. त्याच्यासाठी आपल्याला सबस्क्रायबर वाढवायचं आहे. यूट्यूबमध्ये अनेक फीचर्स असतात, ती फीचर्स हळूहळू अनलॉक होत असतात. लगेचच आपण चॅनल तयार केलो आणि ती यूट्यूबचे फीचर्स ॲक्टिवेट होत नाहीत. लिंक शेअर करता येत नाही तुम्हाला बऱ्याच सबस्क्रायबर झाल्याशिवाय. असे अनेक आहेत. तुमचे सेकंड चॅनल जनरेट करता येत नाही. पुन्हा इतरही गोष्टी आहेत. मॉनिटायझेशन होत नाही. त्याच्यामुळे व्हिडिओची रीच वाढत नाही. त्याच्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात लाईक करायचे आहे चॅनलला. तुमचे काही अडचणी असतील तर कमेंट करू शकता तुम्ही. मी इतके सारे आता जवळपास 600 कमेंटची मी उत्तरं दिलेली आहेत. जवळपास कंटिन्यू उत्तर देत असतो मी. जसं वेळ मिळेल तसं उत्तर देत असतो. लगेचच कधी तुम्ही कमेंट केलं आणि मी फ्री असेल थोडा बहुत तर लगेचच मी कमेंटचं उत्तरसुद्धा देऊन टाकतो मी. आता ज्यांनी कमेंट करतात त्यांना माहीत आहे. ठीक आहे. आणि जे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीत आहे ॲक्युरेट उत्तर असतं आपलं. एखाद्याचं उत्तर असलेलं तर ॲक्युरेटच असतं, नसेल तर मी सरळ सांगतो की आपल्या स्टडी सेंटरच्या सरांना संपर्क साधा म्हणून. ठीक आहे. किंवा थोडा वेळ घेऊन मी शोधूनसुद्धा सांगतो. त्यासाठी आपलं आता 840 सबस्क्रायबर झालेले आहेत. आणखी आपल्याला 1000च्या वरी सबस्क्रायबर न्यायचे आहे. कारण विविध फीचर्स ऑन होतात यूट्यूबचे 1000पेक्षा जास्त सबस्क्रायबर झाल्यानंतर. ठीक आहे मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.